अतिशय सॉफ्ट आणि जिभेवर टाकताच पटकन विरघळणारी अशी ही बर्फी. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण स्वीट बनवूया. आपली पेरू असतात, त्या पेरूची आज आपण बर्फी बनवून घेणार आहोत. चला तर ही पेरूची बर्फी बनवायची कशी ती आता आपण पाहून घेऊया. पेरूची बर्फी बनवून घेण्यासाठी मी 3 ही पेरू घेतलेली आहेत. तर ही आता मी व्यवस्थित कापून घेत आहे. आपल्याला पेरू किसून घ्यायची आहेत, पण संपूर्ण किसायची नाहीत. तर ह्याची वरची जी स्किन आहे, हिरवी हिरवी स्किन किंवा मग अगदी आठ्या दिसेपर्यंतची जेवढी स्किन आहे ती सगळी आपल्याला या किसणीवर किसून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. तर मी सगळीच ही पेरू किसून घेतलेली आहेत. आता हे जे आहे बाकीचं ते आपण वापरायचं नाही, तर हे फेकून द्यायचं आहे. मोस्टली पिकलेली जास्त पेरू घेण्यापेक्षा साधारण कच्चे असतात तशीच पेरू घ्यायची. आता मी 2 टेबलस्पून इतका साजूक तूप घेतलेला आहे आणि त्या साजूक तुपावर किसलेलं जे पेरू आहे ते मी पेरू छान शिजवून घेत आहे. आपण स्टर करीत हे शिजवून घ्यायचं आहे. एकसारखं स्टर करायचं आहे, नाहीतर हे खाली बुडाला चिकटेल आणि टेस्ट ह्याची बदलण्याची शक्यता आहे. तर आता हे एवढं आपल्याला परतायचं आहे की याचा कलर चेंज झाला पाहिजे. कलर चेंज झाला की त्यात मी 2 कप एवढं दूध घालून घेत आहे. ते दूध आता सारखं उकळेपर्यंत मी हे स्टर करत राहते. सुरुवातीला मी हाय फ्लेमवर हे करून घेत आहे. एकदा का उकळी आली की त्यात मी हे 1 कप एवढं दूध पावडर घालून घेत आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं दूध पावडर घेऊ शकता. कुठलंही दूध पावडर तुम्ही वापरून घेऊ शकता. आता मी गॅस फ्लेम लो केलेली आहे आणि हे छान एकजीव होईल अशा पद्धतीने मिक्स करून घेत आहे. हे पहा, दूध पावडर त्या मिश्रणामध्ये एकजीव झालेलं आहे. आता हे जाडसर होईपर्यंत आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे. आता या स्टेजला मी 1 कप एवढी साखर घालून घेत आहे. साखर तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 1.25 कप घालून घेऊ शकता आणि यापेक्षा कमी गोड हवं असेल तर 1.25 कप तुम्ही साखर घालून घेऊ शकता. आता साखरसुद्धा मिक्स झालेली आहे. आता मी काय केलेलं आहे, ह्यात मी मावासुद्धा किसून घेतलेला आहे. हा मावा मी 1 कप एवढा घेतलेला आहे. मावासुद्धा छान मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून 8 ते 10 मिनटं थांबणार आहे. 10 मिनटं झालेली आहेत. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला 2 कलरचं बनवून घ्यायचं आहे, म्हणून मी अर्धं मिश्रण बाहेर काढून घेत आहे आणि हे अर्धं मिश्रण आपण या मिश्रणात कलर टाकून घेणार आहोत. आता हे छान मिक्स करून घेऊया. हा कलर मी टाकून घेत आहे. लाल कलर मी टाकून घेत आहे. यात माझ्याकडे हा लिक्विड कलर आहे. तुमच्याकडे लिक्विड कलर नसेल तर तुम्ही बाजारात सुके कलर मिळतात, तो कलर तुम्ही वापरून घेऊ शकता. तर इथे हा फूड कलर मी एकजीव करून घेत आहे आणि छान हे अगदी जाडसर होईपर्यंत स्टर करून घेत आहे. आता इथे तुम्ही पाहू शकताय की मी अर्धा टीस्पून एवढी वेलची पूड घालून घेत आहे. हिरवी वेलची पूड मी घालून घेतलेली आहे आणि याचा एक डो बनत आहे. तुम्ही पाहू शकताय की आता छानपैकी डो बनत आहे. आता हे मिश्रण आपण
एका टीनमध्ये काढून घेत आहोत. मी हे केक टीन घेतलेलं आहे आणि त्याला मी आधीच तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. आता ही बर्फी, हे मिश्रण किंवा हे बॅटर एकसारखं आपण करून घेणार आहोत. आता मगाशी जे अर्धं आपण मिश्रण काढून ठेवलं होतं ते पुन्हा याच भांड्यात आपण घेणार आहोत आणि त्यातसुद्धा आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आहे. पुन्हा मी 1/2 टीस्पून एवढी वेलची पूड घालून घेत आहे आणि त्याचबरोबर वेलची पूड बरोबरच मी ग्रीन कलर घालून घेत आहे. इथे सुद्धा मी लिक्विड ग्रीन कलर घालत आहे आणि तो सुद्धा मी यात मिक्स करून घेत आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे लिक्विड कलर नसेल तर तुम्ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सुके कलर मिळतात, ड्राय पावडर कलर मिळतात, ते सुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता. आता मी इथे वेलची पूड घातलेली आहे, ते आता मी एकजीव करून घेत आहे आणि हा सुद्धा मस्त डो असा बनलेला आहे. हे सुद्धा आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्या मगाशच्या लालसर गुलाबी लालसर मिश्रणावर हा ग्रीन हे मिश्रण टाकून ते सुद्धा आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने छान सेट करून घेत आहोत. आता सेट केल्यानंतर मला हे 4 ते 6 तास किंवा त्यापेक्षा अधिक तुम्ही ठेवू शकता. हे मी बाहेरच ठेवून घेणार आहे. तुम्हाला हवं लवकरात लवकर हवं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये हे 2 ते 3 तासासाठी तुम्ही हे ठेवून त्यानंतर तुम्ही डिमोल्ड करू शकता. आता 6 तास झालेले आहेत. बर्फी छान सेट झालेली आहे. ही आता आपण डिमोल्ड करून घेत आहोत. एका प्लेटवर ही बर्फी डिमोल्ड करून घेऊया. छान ही बर्फी तयार होते आणि चवीला इतकी भन्नाट लागते की तुम्हाला तुमच्याकडे जर पेरू असतील तर तुम्ही पेरू तशी खाण्याऐवजी तुम्ही अशी बर्फी बनवूनच खाऊ शकता. छान बर्फी बनलेली आहे. आता आपण ही पुन्हा सुलटी करून घेऊया, कारण लाल भाग आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि हिरवा भाग वर ठेवायचा आहे. आता मी याच्यावर सिल्वर वर्क लावून घेत आहे. तुमच्याकडे सिल्वर वर्क नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स बारीक कापून, बदाम, पिस्ते किंवा काजू कापून तुम्ही त्याच्याने गार्निश करून घेऊ शकता. मी तर सिल्वर वर्कने गार्निश करून घेतलेला आहे. आता याच्या आपण वड्या पाडून घेऊया, तुकडे पाडून घेऊया. मी याचे छान असे तुकडे पाडून घेतलेले आहेत. एक तुकडा मी तुम्हाला दाखवून घेत आहे. ही पहा, एकदम सॉफ्ट आणि अगदी जिभेवर टाकताच विरघळणारी अशी ही बर्फी तयार झालेली आहे. ही बर्फी तयार आहे आता सर्व करून घेण्यासाठी. ही रेसिपी जर आवडली तर घरी नक्की करून पहा. केल्यानंतर मात्र एक लाईक जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट लिहा. हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.